सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे जव मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जव मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जव मी तुझ पाहे पांडुरंगा 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 करू प्रथम करू प्रथम दुसरे चरण पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे जव मी तुझ पाहे पांडुरंगा आनंद कंद सच्चिदानंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निधान अकारण करुणावरुणालय अनंत गुणगणार्णव षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्त काम कामधेनु रुक्मिणी प्राण संजीवन महायोग पीठस्थ परब्रह्म परमात्मा भगवान श्री पांडुरंगराय अस्मत्कुलस्वामी भगवान श्री लक्ष्मी नरसिंहदेव परम श्रीराम भक्त महारुद्र श्री हनुमंतराय तथा वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका महाराज आदी करून अखिल साधू संतांच्या परंपरेला आणि श्री गुरु परंपरेला मानसिकरित्या साष्टांग सप्रेम प्रणिपात समर्पित करून संपस्थित श्रोत्यांच्या प्रति सद्भावना प्रकट करीत या आपल्या सारोळा गावामध्ये संपन्न होत असलेल्या संत श्रेष्ठ श्री काकांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथा पारायणासह श्री गोरोबा काकांच्या चरित्र कथा उत्सवाच्या सोबत संपन्न होत असलेल्या या भगवत नाम संकीर्तन महोत्सवाच्या अंतर्गत आजच्या प्रथम दिवसीय कीर्तन सेवेचा आरंभ करीत आहोत. सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या रूपाबद्दलची आपल्या अंतःकरणात असणारी आसक्ती दर्शविणारा प्रकट करणारा आणि देवाजवळ त्या रूप दर्शनाच्या संबंधाने प्रार्थना मागणी करणारा असा हा अभंग आहे. रूपावळीमध्ये आपण हा अभंग म्हणतो त्याच्यामुळे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी या अभंगाच्या आपल्याकडचा जो नियम आहे की रूपाच्या संबंधाने काही मंगलाचरणाच्या संबंधाने विचार करावा असा नियम असल्यामुळे या अभंगाला चिंतनासाठी म्हणून घेतलेलं आहे. नियोजित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीप्रमाणे जसे तुकोबाराय गुरोबा काका कृपा करतील त्यानुसार याचा यथाशक्ती यथामती विचार करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. चिंतनाकडे प्रवृत्त होण्याच्या आधी 2 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट ती अशी की आपल्या सारोळ्यामध्ये काकांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने काकांच्या पंचक्रोशीतलंच आपलं गाव आहे आणि काकांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव होतो आहे आणि मी तेरचाच असल्यामुळे मला त्याचा विशेष आनंद होणं हे स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट काकांचं चरित्र आपण ऐकतो आहोत. हरिभक्तीपरायण परम आदरणीय बाबुराव महाराज मुकुंद महाराज यांच्या सुश्राव्य अशा वाणीतनं काकांचं चरित्र आपण श्रवण करतो आहोत आणि या सगळ्या सोहळ्याच्या साठी म्हणून आपल्याला आध्यात्मिक नेतृत्व हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्रद्धेय समोरच बसलेले आहेत ताल सम्राट तात्यांचं आपल्याला कुशल मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्याच्या जोडीला संत श्री नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आनंद आश्रम वाणीवाडी आमच्या तेरच्या पासून जवळच असलेलं आणि काकांची सेवा करणारं असं हे दुसरं गाव. तर वाणीवाडीच्या हरिभक्तीपरायण परमपूजनीय काका महाराजांच्या म्हणजे काका महाराज उंबरे महाराजांच्या त्यांचंही नाव काकाच असल्यामुळे गोरोबा काकांना आपण काकाच म्हणत असल्यामुळे मी तो उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या आणि त्यांनी स्वतः स्थापना केलेल्या अशा या
वारकरी शिक्षण संस्थेतील सगळ्या बाळगोपाळ मंडळींच्या सह आणि अनेक परिसरातले गावातील गुणीजन मंडळी, गायक वादक सर्वजण आणि आपण सर्व माता भगिनी बंधुवर्ग या सर्व उपस्थितांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि हरिभक्तीपरायण महादेव महाराजांनी मला सांगितलं की तात्यांचं विशेष तुम्हाला आग्रहाने सांगणं आहे, त्याच्यामुळे सेवा द्यावीच लागते आणि त्यामुळेच मी दिलेली आहे. वस्तुस्थितीत मला माझ्या घरीच काही कार्यक्रम असल्यामुळे मी कुठे बाहेर जाणार नव्हतो, परंतु अपवाद करून मी ही सेवा दिली. काकांचं चरित्र आपण ऐकतो आहोत. तेही प्राणा परवते आवडती मज हे निरुते, जे संत भक्त चरित्राते प्रशंसिती. ज्ञानोबा सांगतात देवाला प्राणाधिक प्रिय कोण आहे? जे भक्तांचं चरित्र ऐकतात ते. आणि त्याच्यात सगळ्यामध्ये देवाला आवडणारा भक्त म्हणजे काका आहेत. दोन गोष्टी ऐका. देव असं म्हणत आहे की मला प्राणाहून प्रिय कोण? तेही प्राणा परवते आवडती मज हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे म्हणजे सांगणारे. प्रशंसा शब्द शंसन करणे, संस्कृत मध्ये शंसन, शंस म्हणजे सांगणे, प्रशंसन करणे म्हणजे सांगणे. तर भक्त चरित्राते प्रशंसितीचा अर्थ काय आहे? मराठीत आपण प्रशंसा शब्द स्तुती अर्थाने वापरतो, पण संस्कृतात शंस आणि प्रकर्षेण शंस असा तो प्र हा उपसर्ग लागून शंस शब्द आहे. प्रशंसन करणे म्हणजे सांगणे. भक्तांचं चरित्र जे सांगतात ते देवाला प्राणाधिक प्रिय होतात. म्हणजे देवाला भक्त किती प्रिय असतील याचा अनुमान करा. अहो, जे भक्ताचं चरित्र सांगतात ते देवाला एवढे प्रिय आहेत. किती प्रिय आहेत? प्राणापेक्षा प्रिय आहेत. मग ज्यांचं चरित्र सांगणारे एवढे आवडतात, तर ज्यांचं चरित्र चाललेले ते स्वतः ते भक्त ते संत देवाला किती आवडत असतील. आणि त्या सगळ्या संतांमध्ये सुद्धा भगवंताने गोरा कुंभार संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे ना, विठू माझा लेकुरवाळा, त्यात गोरोबा काकांचं स्थान कुठे सांगितलं? गोरा कुंभार मांडीवरी. हा, आई लाडक्या लेकराला मांडीवर घेते, हे विशेष आहे. तर काका विशेष लाडके म्हणून लाडका डिंगरू केशवाचा, वैराग्याचा मेरू. महामेरू आपल्याकडे बोलताना झालंय ते. वैराग्याचा मेरू असा मूळ शब्द प्रयोग आहे. काकांना वैराग्याचा मेरू म्हटलं. का मेरू म्हटलं? त्याचं कारण आहे. मेरू शिखरिणामहम, श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंताने असं म्हटलं विभूती योग सांगताना की शिखर असलेल्या पर्वतांमध्ये मेरू पर्वत हा काय आहे? माझी विभूती आहे. मेरू पर्वतावर देवतांची वस्ती आहे बरं का. मेरू पर्वतावर देवतांची वस्ती आहे. मेरू पर्वत देवाची भगवंताची विभूती आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. आणि मेरू हा सगळ्यात मोठा वाढणारा पर्वत आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, पुराणांमध्ये अशी कथा आहे की विंध्य पर्वत आणि मेरू पर्वत या दोन पर्वतांमध्ये एकदा शर्यत लागली, होड लागली. मेरू पर्वत नेहमी वृद्धिंगत होणारा, त्याची शिखरं उंच. कोणीतरी विंध्य पर्वताला सांगितलं की काय म्हणे, तू मोठा आहेस पण मेरूची बरोबरी तुला नाही. विंध्य पर्वताला सांगितलं. तुम्हाला विंध्य पर्वत माहिती आहे ना, आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेशाच्या तिथे तो मेरू विंध्य पर्वत आहे. त्या विंध्य पर्वताला असं सांगितलं की मेरू पर्वताची सर तुला नाही, डिवचलं. मग विंध्य म्हणाला मी पण मेरू एवढा होणार. मग विंध्य पर्वताने आपली उंची वाढवायला सुरू केली. मेरू पर्वताची उंची वाढायची, विंध्य पर्वताची वाढायची. शेवटी इतकी वाढली उंची, इतकी 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 की सूर्यनारायणाचा रथ अडकला आणि अंधार झाला. आणि मग सगळ्या देवता गेल्या. मग ते अगस्त्य ऋषींकडे गेले वगैरे वगैरे बरीच कथा आहे. श्री स्कंद महापुराणांच्या अंतर्गत काशीखंड नावाचा जो स्वतंत्र विभाग आहे, त्या काशीखंडामध्ये
याचा उल्लेख आहे या कथेचा. आणि श्री रामचरित मानसाच्याही याच्यात गोस्वामी श्री तुलसीदासजी महाराजांनी बालकांडामध्ये सुरुवातीला तो थोडासा संदर्भ दिला आहे. महर्षी अगस्ती हे विंध्य पर्वताचे गुरु, आणि मग अगस्तींच्या निमित्ताने विंध्य पर्वत नम्र झाला आणि सूर्याचा रथ मोकळा झाला असता, अशी ती कथा आहे. पुढचा संदर्भ मला सांगायचा नाही. आत्ता संदर्भ जो मला द्यायचा आहे तो एवढाच आहे की मेरू पर्वत नित्य वृद्धिंगत होणारा पर्वत आहे, नित्य वाढणारा पर्वत आहे. तसं काकांच्या ठिकाणी असलेलं वैराग्य हे नित्य वर्धिष्णू वैराग्य आहे, ते वाढणारं आहे. आणि जसं मेरूच्या उंचीची बरोबरी कोणालाच होत नाही, तसं काकांच्या वैराग्याची बरोबरी कोणालाच होत नाही. म्हणून काकांना वैराग्याचा मेरू नामदेवरायांनी कदाचित या हेतूने ते म्हटलं असावं. याच करता म्हटलंय असं म्हणता येणार नाही. ते का म्हटलंय फक्त नामदेवराय सांगू शकतील. कशा करता काकांना वैराग्याचा मेरू म्हटलंय हे अगदी नेमकेपणाने कोण सांगू शकेल? ज्यांनी म्हटलं तेच सांगू शकतील. तुमच्या माझ्यासारखे त्या संबंधाने थोडासा अनुकूल तर्क करू शकतील, आणि तोही त्यांच्याच कृपेनं करू शकतील. तेव्हा माझा असा दावा नाही आहे की मी जे सांगितलं ते तसंच आहे, पण काकांच्या कृपेने किंवा नामदेवरायांच्या कृपेने मला त्या संबंधाने विचार करताना जो तर्क सुचला तो मी आपल्या समोर ठेवला की मेरू पर्वत नित्य वर्धिष्णू आहे, काकांचं वैराग्य हे वर्धिष्णू आहे. मेरूच्या उंचीची सर अन्य कुणालाही येत नाही, तसं काकांच्या वैराग्याची सर दुसऱ्या कुणाला येणार नाही. याच्यामुळे काकांचं वैराग्य खूप मोठं प्रकर्षाने वर्णन झालं. वैराग्याचा मेरू असं काकांना म्हटलं. अनेक काय आहे, भक्त म्हटलं की भक्ताजवळ वैराग्य असतंच, भक्ताकडे ज्ञान असतंच. भक्ती ज्ञान वैराग्य एकमेकाला सोडून राहतच नाहीत. श्रीमद भागवताच्या पद्मपुराण अंतर्गत महात्म्यामध्ये भक्ती आई आहे आणि ज्ञान वैराग्य तिची मुलं आहेत आणि ते सोबतच राहतात, अशा प्रकारची कथा आलेली आहे की नाही. तर त्यामुळे भक्ताजवळ ज्ञान वैराग्य असतंच. आपल्याला सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये वैराग्य दिसेल, ज्ञान दिसेल, भक्ती दिसेल, पण तरीही प्रत्येकाचा काही काही विशेष आहे. असा काकांचा विशेष त्यांच्या ठिकाणी असणारं वैराग्य आहे. आणि असे वैराग्य राग रसिक श्री गुरोबा काका महाराज त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव आहे, याचा मला विशेष आनंद आहे. काकांचं चरित्र आपण ऐकतो आहोत, खूप चांगली गोष्ट आहे. याच्या जोडीला अजून एक गोष्ट व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. ती अशी की काकांचं चरित्र आपण श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो, सांगतो. हरिभक्तीपरायण आमच्या ईश्वर महाराज कुंभार यांनी पण पूर्वी हरिभक्तीपरायण श्रद्धेय सदाशिव पाटलांनी लिहिलेलं जे काकांचं चरित्र त्याचं पुनर्मुद्रण करून ते प्रकाशित केलं आहे, आत्ताच केलं आहे. आणि त्यामुळे ते उपलब्धही झालेलं आहे, त्याची पारायणही लोक करत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण काकांच्या अभंगाकडे मात्र म्हणावं तितकं समाजाचं दुर्दैवाने लक्ष नाही. आपण आरतीत म्हणतो धन्य कवित्व अनुपम्य केले, पण काकांच्या कवित्वाचा विचार फार कोणी करत नाही. काय जे 20-22 अभंग उपलब्ध आहेत तेवढे सुद्धा अभंग आमच्या तेरमध्ये सुद्धा नीट म्हटले सुद्धा जात नाही. तुम्हाला एक खेदाची गोष्ट सांगतो. मागे काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावली मुक्कामी मी 4-5 वर्ष दरवर्षी काकांच्या अभंगावर कीर्तनं केली. तर आमच्यातल्या टाळकऱ्याने स्वर काय सुरू केला, सूर महाराज आम्हाला ते अवघड होतंय, आम्हाला अवघड होतंय. शेवटी माझ्या मागे एवढं त्याचं टुमणं लावलं की मी नंतर बंद केलं. माझा हेतू काय होता की तुकोबारायांच्या अभंगावर तर वर्षभर सतत कीर्तनं सगळीकडे होतात. काकांच्या अभंगावर काकांच्या समोर कीर्तनं करायची नाही तर करायची कुठं? पण अवघड वाटतं. ठीक आहे, मान्य आहे की काकांच्या अभंगातली भाषा थोडीशी गूढ आहे, थोडी योगशास्त्राशी संबंधित आहे, थोडी कठीण आहे, पण तरीही त्याचा विचार करायला पाहिजे. मी काकांच्या चरित्रकथा सांगणाऱ्यांना पण ही विनंती करत आलेलो आहे की काकांच्या चरित्राबरोबर काकांचे अभंग सांगितले पाहिजेत. लोकांना ते अभंग ऐकण्याची सवय लागली की काठिण्य निघून जात असतं. सरावाने अभ्यासाने त्यातलं काठिण्य निघून जात असतं परिचय झाला की. तेव्हा हे झालं पाहिजे. त्या दृष्टीने निदान एक पाऊल तरी चरित्राच्या संबंधाने आपलं पडलेलं आहे. त्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन करणं हे अनौचित्याचं नाही, नक्कीच ते उचित आहे. त्याबद्दल मी मनःपूर्वक संयोजकांचं अभिनंदन करतो.
कथा चरित्र सांगणाऱ्यांना देखील वंदन करतो आणि चिंतनाला घेतलेल्या अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो. सेवेसाठी म्हणून घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगातनं जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला भगवंताच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात असलेली जी रूपासक्ती आहे ती देवाच्या समोर व्यक्त करून सांगतात आणि त्या रूपासक्तीच्या संबंधाने काही मागणं देखील प्रस्तुत करतात. अशी एकंदर या अभंगाची रचना आहे. तुकोबाराय देवाच्या जवळ देवाच्याच संबंधाने त्याच्या रूपासक्तीच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात, आपल्या म्हणजे तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये वसत असलेल्या भगवंताच्या रूपासक्तीच्या बद्दल ते देवाच्याच समोर बोलतायत. तुकोबाराय या अभंगात कुणाला बोलतायत? देवाला बोलत आहेत. किती भाग्यवान म्हणावे. आणि देव त्यांच्याशी बोलला. तुकोबाराय देवाशी बोलले आणि देवही तुकोबारायांशी बोलला. आपल्याशी देव बोलत नाही आणि आपणही देवाला त्याची ना आपली कट्टी फूक, देवाची ना आपली कट्टीच झालेली आहे. आपण देवाला बोलत नाही आणि म्हणून देव आपल्याला बोलत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. श्रीमद भगवद्गीतेत भगवान म्हणतात मी जसं माझं जो भजन करेल तसा त्याला होतो. तर तुकोबारायांसारखा महात्मा देवाला बोलतो आणि प्रपंचाच्या संदर्भाने प्रपंचाशी ते एक ऐका. तुकोबाराय देवाशी बोलले तरीही देवाच्याच संदर्भाने बोलतात. आपण असे विचित्र आहोत की कदाचित देवाशी बोललोही तरीही देवाशी देवाबद्दलच बोलतो. काय देवाजवळ बोलताना देवाबद्दलच बोलतो का आपण? नवस बोलता का नाही तुम्ही? बोली भाषेत आपण नवस बोलला असंच म्हणतो ना. मग नवस बोलताना कुणाला बोलला तुम्ही? नवस देवाला बोलला. म्हणजे देवाला बोललात का नाही? देवाला बोललो. पण देवाजवळ बोलताना देवाच्याच संबंधाने बोललो का प्रपंचाच्या संबंधाने बोललो? प्रपंचाच्या संबंधाने बोललो. कारण नवसाचा विषय कधी असा असतो का की देवा बघ मला परवैराग्य प्राप्त होऊ दे, असा नवस कोणी केलाय का? मला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ दे असं देवाजवळ कोणी म्हणालंय काय? आपला नवस म्हणजे काय असतो? आपली गाडीच पुढे सरकत नाही. देवा बबण्याचं लग्न होत नाही, तेव्हा त्याचं लग्न होऊ दे. आणि बबीला मूल होत नाही, तिला लेकरू होऊ दे. बबीला लेकरू व्हावं, बबण्याला नोकरी लागावी, बबण्याचं लग्न व्हावं, काहीतरी हेच विषय असतात आपले. म्हणजे आपण देवाजवळ जरी बोललोच कदाचित तरी देवाजवळ प्रपंचाच्या विषयी बोलणारे आपण आहोत. ऐका, देवाजवळ बोलणारे पण देवाजवळ देवाच्या संबंधाने बोलत नाही. कशाच्या संबंधाने बोलतो? प्रपंचाच्या संबंधाने बोलतो. आणि संत महात्म्यांचा विशेष हा आहे की ते जगाजवळ जरी बोलले, देवाजवळ बोलले तरी देवाच्या संबंधाने बोलतात. आणि जगाजवळ बोलले तरीही संत जगाशी बोलतात का? बोलतात. कधी कधी संत जगाशी बोलतात, एखाद्या जीवाशीही बोलतात. आणि ज्याच्याशी बोलतील त्याच्या एवढा भाग्यवान कोण? तुकोबारायांचाच अभंग आहे. महाराज म्हणतात कोण हा दैवाचा ऐसी आसी बोलती वाचा. कोण हा दैवाचा ऐसी आसी बोलती वाचा. संत ज्याला वाचेनं बोलतात तो किती दैववान. कोण दैववान? केवढा मोठा दैवाचा तो की ज्याला संत बोलले. त्यामुळे संत जीवाशीही बोलतात कधी कधी. आणि संत कुणाशी बोलतात? देवाशीही बोलतात. संत तिघाशी बोलतात बरं का. संत देवाशी बोलतात, संत जीवाशी बोलतात, संत जगालाही बोलतात. पण जगाला बोलताना असो, जीवाला बोलताना असो, नाहीतर देवाला बोलताना असो, संतांच्या बोलण्याचा विषय एकच असतो. तो कोणता असतो? देव. दुसरं बोलतच नाही. बोलण्याची नाही बोलणे
बोलणे नाही बोलणे नाही बोलण्याची नाही आता देवाविण काही देवाशिवाय दुसरं बोलायचंच नाही. म्हणजे देवाजवळ बोलताना सुद्धा कोणाबद्दल बोलतात? देवाबद्दलच बोलतात. बर, लोकांशी बोलायला लागले तरी, जगाशी बोलायला लागले तरी देवाविषयकच बोलतात, दुसरं बोलतच नाही. लोकांना बोलायला लागले तर कुमार आहे तरी तेच बोलतात. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. आई ताला घर पुसोनी, आई ताला घर पुसोनी, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसोनी. हे कुणाला बोलताय? कुणाला बोलतात? जगाला बोलत आहे. आई गेरे जना तुझ्या स्मयिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरा. काय आहे? जनाशी बोलले, जीवाशी बोलले तरी कशाच्या संदर्भाने बोलतात? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. किती अभंग तुम्ही कोणते काढा, त्याच्यात बोलले की देवाच्या संबंधानच बोललेत. या तुकोबऱ्यांसारख्या महात्म्यांचं वैशिष्ट्य हे आहे की ते देवाजवळ बोलले तरी देवाच्या संबंधाने बोलतात, जीवाजवळ बोलले तरी देवाच्या संबंधाने बोलतात, जगाशी बोलले देवाच्या संबंधाने बोलतात. मला असं म्हणायचंय की जो महात्मा जगाबरोबर बोलताना, जीवाबरोबर बोलताना देवाच्याच संबंधाने बोलत असेल तर खुद्द देवाजवळ बोलताना तरी तो वेगळ्या संबंधाने बोलेल काय? मग ज्ञानोबरांनी म्हटलंय, मज प्रपंचाशी अबोला, प्रपंचाच्या संबंधाने माझा अबोला आहे. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. ज्ञानोबराय सांगतात, नाम पाठ मौन प्रपंच. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. सांगतात आमचं प्रपंच विषयी मौन आहे. नामपाठ आणि मौन प्रपंचाचे, प्रपंचाचे मौन, सगुण ध्यान पूर्वक नामपाठ. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान आणि नामपाठ म्हणजे हे ध्यान जे सगुण आहे, जे आवडे हे रूप गोजिरे सगुण हे हे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ते दर्शक सर्वनाम हे दोन्हीकडे तेच आहे. हे हे म्हणजे काय? येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. जे अपरोक्ष आहे त्याला हे म्हणतात आणि जे परोक्ष आहे त्याला ते म्हणतात. अर्थात हा तत्सम शब्द आहे बरं, म्हणजे संस्कृत मधला अपरोक्ष म्हणतोय मी.
अपरोक्ष आणि परोक्ष हे शब्द संस्कृत आणि मराठीमध्ये उलट्या अर्थाचे आहेत. मराठीमध्ये परोक्ष शब्दाचा, मला ज्यांनी मराठी शिकवलं ते आमचे परम आदरणीय रेणुके सर इथे उभे आहेत, गळ्यात टाळ घेऊन उभे आहेत सर. सरांनी मला 3 वर्ष मराठी शिकवली, 5वी 6वी 7वीला. हां, तर आणि शिकवली म्हणजे चांगली पक्की शिकवली. मराठीमध्ये परोक्ष शब्दाचा अर्थ माघारी असा होतो, अप्रत्यक्ष, समोर नसताना. आपण म्हणतो की नाही, माझ्या माघारी त्यानं काय म्हणायचं ते म्हणावं, समोर म्हणून दाखव बरं म्हणा. माझ्या परोक्ष बोलला, परोक्ष म्हणजे माझ्या माघारी. परोक्ष शब्दामध्ये मराठीत अर्थ होतो परोक्ष म्हणजे समोर नसणे. पण संस्कृतमध्ये परोक्ष शब्द आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ, मराठीत अपरोक्ष शब्द, माझ्या अपरोक्ष तो बोलला असं म्हणतो. अपरोक्ष म्हणजे माझ्या माघारी, आणि संस्कृतात अपरोक्ष म्हणजे समोर. तर मी संस्कृत मधला अपरोक्ष शब्द वापरतोय. अपरोक्ष म्हणजे समोर, आवडे हे रूप. कोणतं रूप? हे म्हणण्यामध्ये समोर, देव ज्यांना प्रत्यक्ष आहे, तेव्हा तुकोबरायांना देव प्रत्यक्ष आहे, समोर आहे. ज्ञानोबराय म्हणतात, या सगुण रूपाचं ध्यान करा, चित्तात त्याचं ध्यान करा. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. आणि वाणीनं काय करा? नाम पाठ, नामस्मरण करा. आणि प्रपंचाविषयी काय करा? मौन धारण करा. मौन शब्दाचे 2 अर्थ आहेत. मौन म्हणजे वाचन, प्रपंचाविषयीचं मौन घ्या. आणि मौन शब्द, मन शब्दातून मौन शब्द आलेला आहे. संस्कृतमध्ये मन आणि मौन या दोन्हीचा संबंध आहे. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतानी तपाचं वर्णन करताना त्रिविध तप सांगितलं ना, सात्विक तप, राजस तप आणि सात्विक तामस तप. त्याच्यात भगवंताने कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप असा भेद केला. त्या कायिक, वाचिक, मानसिक तपामध्ये मौन आपण काय करतो? मौन म्हणजे वाचेचा संबंध मानतो नुसता. पण जर तो वाचेचा संबंध असता तर मौन याचा समावेश भगवंतानी वाचिक तपात केला असता. पण वाचिक तपात तो आलाय का? जर गीतेचा कोणी अभ्यास करणारा असेल तर तुम्हाला 2 श्लोक सांगतो मी गीतेतले. ते वाचिक तपाचं, शारीर तपाचं वर्णन करताना देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम हे आलं. वाचिक तपाचं वर्णन करताना भगवान काय बोलले? अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरम, सत्यम, प्रियम, हितंच, याच्यात कुठं मौनाचा उल्लेख आहे का? पण मानसिक तपाचं वर्णन करताना भगवंताने मनःप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्ते तत्तपो मानसमुच्यते. मानस तपाचं वर्णन करताना भगवंताने मनाचा उल्लेख केला, म्हणजे मनाशी मौनाचा संबंध आहे म्हणून केला. मानस तपामध्ये त्याचा समावेश. म्हणून मनाने सुद्धा प्रपंचाचं चिंतन करू नका, वाचेनं प्रपंचाविषयी बोलू नका. ज्ञानोबराय आपल्याला मौन प्रपंचाचे म्हणतात, तिथं मानसिक मौन धारण करा. वाचिक मौनाबद्दल नाही तरी आबोला असं नाथ महाराज सांगतात. तेव्हा प्रपंचाच्या विषयी बोलूच नका. आपल्याला सांगतात एवढंच नाही, ऐकू सुद्धा नका. तुकोबराय सांगतात, नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी, प्रपंचाच्या संबंधाने माझ्याजवळ बोलू सुद्धा नका म्हणतात. बोलू सुद्धा नका. एवढं ज्यांना प्रपंचाविषयी मौन आहे असा महात्मा तुकोबरायांसारखा. आणि तो महात्मा जर देवाजवळ बोलायला लागला तर प्रपंचाविषयी बोलेल का हो? बिलकुल बोलणार नाहीत. तुकोबराय देवाजवळ बोलायला तरी देवाविषयीच बोलतात किंवा संताविषयी बोलतात. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमो धरावा, तेणे ब्रह्मानंद होया आघवागा. नामदेवराय आपल्याला सांगतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा. फक्त देवाच्याच विषयाने बोलण्याची प्रतिज्ञा असलेले महात्मे तुकोबराय देवाच्या जवळ, देवाच्या विषयावर, देवाची या चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. देवाजवळ देवाच्याच संबंधाने बोलणारे हे महात्मे आहेत. आणि जीवाजवळ जगाजवळ सुद्धा देवाच्याच विषयाने बोलणारे आहेत.
त्यामुळे तुकोबाराय देवाजवळ बोलतात. आणि ते बोलत असताना तुकोबारायाने भगवंताच्या बरोबर आपला जो संबंध आहे त्या संबंधाची स्वीकृती किंवा तो संबंध आधी देवाजवळ निवेदन केला आणि मग देवाजवळ तुकोबाराय बोलले म्हणजे काय, तुकोबारायाने देवाजवळ थोडी प्रार्थनाच केली, काही गोष्ट मागितलेली आहे. पण ते मागत असताना तुकोबाराय आपला देवाशी असलेला संबंध देवाच्या ध्यानात आणून देतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी. पुरवावी आई माय बापा, पुरवावी आई माय बापा. आता दृष्टी बोडे ऐसाचे तुरा, आता दृष्टी बोडे ऐसाचे तुरा. पुरवावी आई माय बाबा, पुरवावी आई माय बाबा. आता दृष्टी बोडे ऐसाचे तुरा, आता दृष्टी बोडे ऐसाचे तुरा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. देवा तुमच्या जवळ आम्ही लढीवाळपणाने मागतो आहोत. तुका म्हणे आम्ही मागावी, काही गाथ्यात मागावे असाही पाठ आहे. लढीवाळी, लढीवाळी मागावे, आम्ही लढीवाळपणाने म्हणजे तुमचे बाळ आम्ही आहोत. आणि आम्ही बाळ आहोत आणि तुम्ही आमचे कोण आहात, आई बाप आहात. पुरवावी आळी, आळी शब्दाचा अर्थ आहे छंद. आमचा छंद देवा पुरवा. माझ्या मनाला छंद लागलाय तेवढा पुरवा. का पुरवा, कारण तुम्ही माझे कोण आहात, मायबाप आहात. देवाला काय म्हटलंय, माय बापे. भगवान मायबाप आहेत की नाही, आहेत की नाही. देवाला आईबाप म्हटलंय, संतांना पण आईबाप म्हटलंय. तुम्ही संत मायबाप कृपावंत, संतांना मायबाप म्हटलंय, देवालाही मायबाप म्हटलं. कृष्ण माझी माता प्रसिद्ध आहे, अभंग अनेक आहेत, त्याला प्रमाण अनेक आहेत. विठ्ठल बाप मायेत चुलता आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता आहे. तेव्हा भगवंत आपले आईबाप आहेत. नाही नाही, नुसते आईबापच नाहीत, सगळंच आहेत. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्वम एव सर्वं मम देव देव. हे देव देव, त्वम एव मम, त्वम एव सर्व, माझं सगळं तूच आहेस. सगळं गणगोत. देव नुसता आईच आहे असं नाही, देव नुसता बापाच आहे असं नाही. देव आई बाप चुलता काकी मामी काय तुम्हाला वाटतं ते सगळं देव आहे. नामदेवांचं एक प्रमाण आहे. नामदेवराय म्हणतात भगवान सखा सर्व गोत केशवराज. माझं सगळं गणगोत केशवराज आहे. माय बाप बंधू चुलता बहीण सगळं सखा सर्व गोत केशिराज, माझं सगळं काही भगवंतच आहे. त्या भावनेने तुकोबाराय भगवंताला मायबाप म्हणतात. आणि आई बापाजवळ मागण्याचा पोराणा काय असतो, हक्क असतो मुलाला. म्हणून लढीवाळपणाने त्यांचं बाळ होऊन तुकोबाराय देवाला मागतात की तू देवा आमचे आईबाप आहेस. आणि देवानं कबूलही केलेले आहे. गीतेमध्ये कबूल केलं की नाही, पिताहम अस्य जगतो माता धाता पितामह. भगवान म्हणतात या सगळ्या जगाचा मी कोण आहे, पिता आहे, माता आहे. मग जर देव आपली माता पिता आहेत तर आई वडिलांच्या जवळ लेकरानं मागावं की नाही मागावं, मागावं. तुकोबाराय म्हणतात देवा लढीवाळपणाने आम्ही तुमच्या जवळ मागतो आहोत आणि तुम्ही आमचं मागणं पुरवलं पाहिजे. थोडीशी हक्काची आणि हट्टाची भाषा आहे की आमचा हा बाल हट्ट समजा आणि हक्काने, त्या प्रेमाच्या हक्काने. आणि तुकोबारायांची जी सेवा आहे देवाची झालेली त्या सेवेच्या हक्काने आणि हट्टाने तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी मायबापे. देवानं आमची मायबाप आहेस तू, आमची आळी म्हणजे आमचा छंद पुरव.
तो छंद पुरव हे म्हणताना तो छंद कोणता आहे, तुकोबारायांना नेमकी कोणती मागणी करायची आहे, ती मागणी म्हणजे या अभंगाचं ध्रुपद आहे. दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, हो आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, आता दृष्टी पुढे तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राही, आता दृष्टी पुढे ऐसाचे तू आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जवळ मी तुझं पाहे पांडुरंगा. पांडुरंगाजवळ तुकोबाराय म्हणतात की आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता माझ्या दृष्टीच्या समोर तू असाच राहा. कुठपर्यंत राहा, जव मी तुझं पाहे पांडुरंगा, जोपर्यंत मी तुला पाहत राहीन तोपर्यंत माझ्या समोर असाच राहा. म्हणजे अंतर्धान होऊ नको, इकडे तिकडे जाऊ नकोस, असाच राहा. आणि कुणाला म्हणतायत? पांडुरंगा. इथं उल्लेख केला स्पष्टपणाने की परमात्मा पंढरीनाथालाच तुकोबाराय हे मागतायत की देवा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असेच राहा. त्याचं कारण आहे, तुकोबाराय देवाला असं म्हणतात की आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. ऐसाची म्हणजे कैसा, ऐसाची म्हणजे कसा. एक ऐका, देवाचीच सगळी रूप आहेत. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, हे जरी बरोबर असलं सगळ्या रूपात देवच आहे. संतांनी त्याला सगळ्या रूपात पाहिलेलंही आहे, एकाच सगळ्याला पाहिलेलं आहे आणि सगळ्यात एकालाही पाहिलेलं आहे. दोन्ही आहे. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी उभी. आता कर ठेवणी कटी, आंबा उभी आहे का विठ्ठल उभा आहे? कोण उभा आहे? विठ्ठल उभा आहे. पण नाथ महाराज त्याला आंबा म्हणतात. आता ऐका, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरु खूण बाणली कैसी. ओळखिला हरी धन्य तो संसार. हरीला ज्यांनी ओळखलं त्याने त्या कुठल्याही रूपात आला. काय असतं, मूळ रूप जर ओळखलं कळलं तर कोणत्याही रूपात येऊ द्या ते समजतं. अहो चांगला नट असला एखादा अभिनेता, अभिनेता शब्द कळतो का आपल्याला? अभिनेता म्हटल्यावर लवकर कळत नाही, हिरो हिरो म्हटल्यावर कळतं. हे शुद्ध मराठी ना, हिरो. इंग्रजीचा एवढा प्रभाव, एवढी सवय आपल्या कानाला झालेली आहे की अभिनेता शब्द आपल्याला अपरिचित वाटतो, कळत नाही, अवघड वाटतो. आणि हिरो शब्द सोपा वाटतो. बरं असू द्या, हिरो तर हिरो. त्या हिरोला नाटकामध्ये पूर्वी जे अभिनेते लोक किंवा नाटकात कामं करायचे ना, त्यावेळेला तो जो नट असायचा, नट आणि नाटक, नाटकात नट असायचा, चित्रपटात अभिनेता आला. तर नाटकामधला जो नट, आता चांगले परवापर्यंत खेड्यापाड्याने गणपतीच्या उत्सवात, गौरी गणपतीच्या नाटकं व्हायचे बघा खेड्यामध्ये. तर त्या नाटकामध्ये गावातलीच मुलं म्हणा, तरुण माणसं म्हणा, ते वेषांतर करून, वेशभूषा करून
त्या रंगमंचावर स्वतःला प्रस्तुत करायचे. मग त्याच्यात एखादी समजा राजा राणीची कथा आहे तर त्याच्यातली राणी म्हणजे कोण असायचं? प्रत्यक्षात एखादा पुरुषच असायचा, पण तो आपला दाढी मिशा काढून टाकायचा, तोंड रंगवायचं, साडी घ्या नेसायची आणि समोर यायचं. तर लोकांना लवकर कळत नाही. तुम्हाला कदाचित माहित आहे की नाही मला माहित नाही, बालगंधर्व हे नाव धारण करणारे एक मराठी रंगमंचावरती होऊन गेलेले एक मोठी व्यक्ती, मोठे नट होते ते बालगंधर्व. स्त्री भूमिका करायची. इतकं बेमालूमपणाने त्यांनी ते वठवायचं पात्र की कुणाला पाहिल्यावर कळायचंच नाही की हे बाई आहे का पुरुष आहे. खरीच बाई वाटायची. एकदा ते घरी असताना, हे सत्य गोष्ट आहे मी सांगतो, ते त्यांच्या बायकोचं त्यांचं काही संभाषण झालं. त्यांची बायको म्हणाली, अहो तुम्ही सगळ्याला फसवू शकाल पण मला कसं फसवू शकाल? मी नाही फसणार. ते म्हणाले, बघ बर का, बघ. दोघात पैज लागली आणि 15 दिवस 3 आठवड्यावर संक्रांत होती, मकर संक्रांत. संक्रांतीचा सण झाला आणि बायका हळदी कुंकवाला चालल्या इकडून तिकडे तिकडून तिकडे. त्या बायकांचा एक घोळका आला होता. मी ग्रामीण शब्द वापरतो, घोळका. बायकांचा असा घोळका आला होता आणि त्या घोळक्यामध्ये हे बालगंधर्व घरात म्हणाले बायकोला की आज हळदी कुंकू आहे आणि मग बायका येतील हळदी कुंकवाला. उगाच माझ्या पुरुष माणसाची अडचण कशाला घरामध्ये, मी कशाला घरात बसू, तुमचं बायकांचा आहे चालू देत, मी जातो बाहेर म्हणून बाहेर पडले. आणि बाहेरच कुठे पिशवीत घालून नेला होता पोशाख, ते घातला सगळा, नथ घातली, ते गजरा लावला, वेणी हे केली, बाईची वेशभूषा करून बालगंधर्व स्वतःच्याच घरी त्या बायकांच्या 10-5 बायकाच्या घोळक्यामध्ये हळदी कुंकवाला आले. आणि चक्क त्यांच्या बायकोनं आपल्या नवऱ्यालाच हळदी कुंकू लावून ते काय पान सुपारी तिळगुळ ते काय लुटलेली वस्तू होते ते सगळं दिलं. आणि मग त्याने ते घेताना तिचा हात पकडला आणि विचारलं, ओळखलंस का? मी कशा करता हा दृष्टांत सांगितला. रात्रंदिवस जवळ राहणाऱ्या बायकोला काय असतं, पुरुष माणसाला, आणि त्या पुरुषांमध्ये सुद्धा जे नवरे आहेत त्यांच्याकरता सांगतो हा, जे नाहीत त्यांनी उगी ऐका, याच्यातून काही बोध घेता आला तर घ्या. नवऱ्यांच्या बद्दलच सांगतो. नवऱ्याला सगळ्यात जास्त जगात कोण ओळखतं, चांगलं कोण ओळखतं सांगा बरं? त्याची बायकोच ओळखते. मग कीर्तनकारापासून सगळे आले, बायको तर म्हणते, तो जग तुमच्या सगळ्या गोष्टीला बोलतो हो, पण मला माहिती आहे तुम्ही काय. तसं त्या बालगंधर्वाची बायको म्हणत होती की नाही, मी ओळखेन मी ओळखेन. ते म्हणाले, मला कुठे तू ओळखलंस? एका चांगल्या कुशल अभिनेत्याला, नटाला सुद्धा चांगली वेशभूषा केली तर ओळखता येत नाही, त्याला ओळखणं सुद्धा अवघड आहे. मग भगवान तर एवढ्या रूपाने नटलेला, त्याला ओळखणं किती अवघड आहे. पण ज्याने त्याला ओळखलं, नाथ महाराजांनी ओळखलं की नाही? ओळखलं नसतं तर गाढवाला पाणी पाजलं असतं का? गंगेची कावड ओळखीला हरी धन्य तो संसारी. नाथ महाराजांनी ओळखलं. मला सांगायचंय काय, ओळखणं ज्ञानातली गोष्ट आहे. ओळखणं ज्ञानातली गोष्ट आहे आणि ते चांगलंही आहे. पण जरी हे खरं असलं की सगळ्या रूपात परमेश्वरच नटलेला आहे, त्यानंच सगळी रूपं धारण केली, हे सगळं जरी खरं असलं तरी हे ज्ञानाच्या दृष्टीने संगती ठीक आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने देवाच्या एखाद्या विशिष्ट रूपावरच प्रेम करणारा भक्तवर्ग असतो, याला रूपासक्ती म्हणतात. देवर्षी नारदजींच्या भक्तिसूत्रांमध्ये नारदजींनी अनेक प्रकारच्या आसक्तींचं वर्णन केलं. गुणासक्ती, रूपासक्ती, देवाच्या गुणाबद्दलची आसक्ती, देवाच्या रूपाबद्दलची आसक्ती, देवाच्या पूजेबद्दलची आसक्ती, वेगळ्या वेगळ्या देवाच्या कीर्तनाबद्दलची आसक्ती, अनेक प्रकारच्या आसक्तींचं 10-11 प्रकारच्या आसक्तीचं वर्णन नारदजींच्या भक्तिसूत्रात आहे. त्यात एक रूपासक्ती आहे, देवाच्या रूपाची आसक्ती. त्याच रूपात देवाला पाहायचं, त्याच रूपाचं ध्यान करायचं. याच्यात व्यभिचार भक्त करत नाहीत. व्यभिचार शब्दाचा अर्थ आहे बदल करत नाहीत. अव्यभिचारी भाव त्यांचा असल्यामुळे आणि एकविध भाव असल्यामुळे त्याच रूपाची उपासना करतात. म्हणून करता तुकोबराय सांगतात की आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. ऐसाची म्हणजे कसा? करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा डावी हरी. करकटावरी तुळशीच्या माळा, याच रूपात
तू जर दुसऱ्या रूपात आलास तर आम्हाला चालणार नाही. म्हणून आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे. कसा? विटेवर उभा असलेला, कमरेवर हात असलेले, गळ्यात वैजयंती वनमाला तुळशीमाळा असलेल्या, मकराकृती कुंडल असलेल्या अशाच रूपामध्ये माझ्या समोर देवा तू थांब. जव मी तुझं पाहे पांडुरंगा, जोपर्यंत मी तुला पाहीन तोपर्यंत याच रूपात तू थांब. कारण तुझं हे जे रूप आहे ते तुझं रूप कसं आहे? गुणांसह आहे आणि अतिशय गोजर आहे. आणि त्याच्यामुळे मला ते अत्यंत आवडतं. अभंगाच्या पहिल्या चरणात आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. सुखावले सुकावले आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. तुकोबाराय सांगतात देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जव मी तुझं पाहे पांडुरंगा, माझ्या दृष्टी पुढे असाच तू रहा. जोपर्यंत पाहत राहीन तोपर्यंत रहा. कारण तुझं रूप कसं आहे? सगुण आहे आणि गोजिर आहे. कसं आहे? सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. हे रूप आणि ऐसाची तूर आहे. दोन्हीचा संबंध आहे बरं. ह्या रूपात असाच रहा. या रूपात म्हणजे कोणत्या?
पांडुरंगाच्या रूपात, कारण ते रूप कसं आहे, गोजिरे आणि सगुण. ते सगुण आहे आणि गोजिर आहे. गोजिर म्हणजे सुंदर, देव कसा आहे, गोजिरा आहे. तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या. भगवान गोजरा आहे. गोजिरा शब्द सौंदर्यवाचक आहे बरं का. गोजिरा शब्दाचा अर्थ आहे सुंदर. भगवान सुंदर आहेत. गुणाला विटेवरी पीतांबरधारी सुंदर. भगवान सुंदर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भगवान सुंदर आहेत आणि सगुण. काही काही जण सुंदर असतात पण गुणवान नसतात. गुणाच्या बाबतीत फारच दुष्काळ. सुंदर आहे ते. याला उदाहरण कुणाचं आहे, सुंदर आहे पण गुणवान नाही, सांगा बर. सोपं उदाहरण आहे हो. कैकेयी माता. कैकेयी दिसायला कशी होती, सुंदर होती की नाही. सुंदरपणाचा अभिमान मनी आणि वरे गर्भिणी नामा म्हणे. नामदेवराय सांगतात तिला सुंदरपणाचा अभिमान होता. होती, सुंदर होती, अभिमान करायसारखी होती, सुंदर होती, रूपवती होती कैकेयी. पण गुणाच्या नावाने म्हणाल तर भोपळे एवढं पूज्य. गुण काय होते, अहो दशरथ महाराज तिच्या रूपावर सौंदर्यावर भाळले तर परिणाम काय झाला, स्वतःला मरावं लागलं आणि रामाला वनवासात जावं लागलं. रामाला वनवासात पाठवावं लागलं आणि स्वतःचा मृत्यू झाला. कैकेयीचे गुण असे. काय मिळवलं कैकेयीने मला सांगा, गुणाने काय होती, काय मिळवलं. स्वतःचा मुलगा वैरी झाला, रामचंद्र प्रभूला वनवास मिळाला, नवरा वैकुंठाला गेला, नवऱ्याचा मृत्यू झाला, आपल्या सहित सगळ्या सवतीचं कपाळ पांढरं केलं आणि तोंड कायमचं काळं करून घेतलं. अपकीर्ती झाली. किती झाली अपकीर्ती कैकेयीची, कितीतरी लाखो वर्ष होऊन गेली रामायण होऊन, पण अजून सुद्धा कुणीही कैकेयीचं नाव ठेवत. कितीही कुणी असू द्या हो, कैकेयी नाव कोण ठेवलं. किती नास्तिक माणसं सुद्धा ठेवत नाही. कैकेयीचं नाव ठेवतात का कोणी. इतकं तिचं नाव बदनाम झालं. म्हणजे गुणाच्या गुणाच्या दृष्टीने बघितलं तर हे असं आहे. बाकी रूप चांगलं, पण तसं देवाचं नाही. देवाचं रूप गोजरिया, आवडे हे रूप गोजिरे. भगवान गोजिरा आहे, सुंदर आहे. आणि जसा तो बाहेरून सुंदर आहे तसा स्वभावाने किंवा गुणाने सुद्धा तो कसा आहे, सुंदरच आहे. त्याचे गुण कसे आहेत, सगुण. फार गुण आहेत. बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसतंय गोजीर वाणे. तर संतांनी वर्णन केले बाळकृष्ण प्रभूचं गवळणीच्या मुखातनं की भगवान कसे आहेत, दिसायलाही गोजिरे गुणवान आहेत आणि असायला देखील भगवान गुणवान आहेत. दिसायला गोजिरे आहेत, असायला गुणवान आहेत, म्हणून सगुण. भगवान सगुण आहेत, गुणांसह आहेत. देवाचे गुण तर अनंत आहेत, अनंत गुण आहेत म्हणून तर अनंत त्याचं नाव आहे. नामदेवरांचं एक प्रमाण आहे. तेव्हा अनंत गुण देवाचे आहेत. किंवा ते 6 गुण ग्रंथराशी ज्ञानेश्वरी तरली ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. तर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहेत आणि अनंत कल्याण गुणगण निलय भगवान आहेत. अवगुण विवर्जित शोभन गुण मंडित आणि एक समयावच्छेदे करून अखिल गुणांनी मंडित असा फक्त परमात्माच आहे. वरकड कोठे काही एक आहे एक नाही. बाकी सगळे गुण तर भगवंताजवळच आहेत. म्हणून असा जो सगुण झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तर असा जो भगवान सगुण, ते देवाचं सगुण असलेलं रूप आणि गोजिर सुंदर असलेलं रूप. तुकोबाराय म्हणतात मला देवा तुझं रूप फार आवडतं, आवडे हे रूप गोजिरे सगुण, हे रूप मला आवडतं. तुकोबाराय देवाच्या समोर आपली आवड व्यक्त करतात की मला देवा तुमचं रूप आवडतं. तुकोबारायांची आवड व्यभिचारी आहे का अव्यभिचारी आहे, म्हणजे आवड बदलणारी आहे का न बदलणारी आहे. न बदलणारी आहे म्हणजे अव्यभिचारी आहे का बदलणारी आहे.
तुकोबारा इथं काय म्हणतात, देवा तू आवडतोस मला, बरोबर आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. काय आवडतं म्हणतात, रूप आवडतं म्हणतात. दुसरीकडे बघितलं तर जरा भाषा वेगळी आहे. तुकोबारा सांगतात आम्हाला आवडतं, पण काय आवडतं, अजून थोडं वेगळं सांगतं तुम्हाला. तुकोबारा जे काय आवडतं ते सांगतात, अनावडही सांगतात, आवडही सांगतात. आवडही सांगतात, अनावड सुद्धा सांगतात. तुमच्या लक्षात येत आहे, आवड ही एक वृत्ती आहे. वृत्ती थोडा ऐका, आवड काय आहे, वृत्ती आहे. वृत्ती कुणाजवळ असते, जडाजवळ का चेतनाजवळ? हा, वृत्ती कुणाजवळ असते, चेतनाजवळ वृत्ती आहे, जडाजवळ वृत्ती नाही. म्हणून जडाला आवड नसते. जड आवडीचा विषय आहे, पण आवडीचा आश्रय नाही. मी पारिभाषिक शब्द बोललो, हे 2-3 वाक्य बोललो ते सिद्धांताचे आहेत. खरं म्हणजे हेच बोलायला पाहिजे, पण मी जर हे बोललं तर तुम्ही सगळे झोपणार ह्याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे मी ते बोललं नाही. अगदी स्थूल मनाने, ढोबळ मनाने सांगितलं. पण मूळ काय आहे, सिद्धांत हा आहे की जड त्याला आवड नाही, ते आवडीचा विषय आहे, पण आवडीचा आश्रय नाही. चेतनाला आवड असते. चेतनात 2, एक ब्रह्म, दुसरं जीव. ब्रह्माला आवड आहे का? ब्रह्मबुवाला कसलीच आवड नाही. ब्रह्माला आवड नाही, निर्गुण निराकार, त्याला आवड नाही, निवड नाही, काहीच नाही. म्हणजे ब्रह्माला आवड नाही. मग राहिला कोण? जीव. जीवाला आवड आहे. जीवाच्या ठिकाणी आवड नावाची वृत्ती आहे. आता त्याला काय आवडतं आणि काय आवडावं, इथं थोडा प्रश्न आहे. जीवाला आवड आहे ते चूक नाही आहे, ठीक आहे. आवड आहे, जीवाच्या जवळ वृत्ती आहे, आवड. पण ती आवड कशाची असावी? कशाची नसावी? मला एक सांगा, जगात असा कोण आहे की ज्याला काही गोष्टी आवडत नाहीत? सगळ्यांच्या आवडीचा, प्रायः सगळ्यांच्या आवडीचे विषय कोणते? तुकोबारायांनी उलट्या भाषेने, प्रश्नार्थक भाषेतून एके ठिकाणी विचारलं, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे, ऐसा कोणी नाही हे जया नावडे. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन. 5 विषय तुकोबारायांनी सांगितले. ह्यातला कोणता आवडत नाही सांगा? मुलगी आवडत नाही का? सांगा. मुलगी आवडते का नाही आवडत? आवडते. आपली मुलगी हो, पोटाला आलेली मुलगी आवडते का नाही? आवडते. कन्या आवडते. पुत्र, मुलगा आवडतो का नाही आपला? आवडतो. घोडे, आता घोडे कालबाह्य झाले, 4 व्हीलर आत्ताच्या भाषेत. कार, आपल्या घरी 4 चाकी गाडी असावी, 2 चाकी गाडी असावी. हे आवडत नाही का कुणाला? आवडतं. बाईक असावी वाटते मुलांना, 4 चाकी असावी वाटते, आवडे. तुमचं काय कीर्तनकाराचं तेच आहे, आवडे. बर, दारा, बायको कुणाला आवडत नाही का? कशीही असू द्या हो. नाथ महाराजांनी तर वसवशी म्हटलं, वसवशी असली तरी सुद्धा आवडते. दारा, धन, पैसा कोणाला आवडत नाही सांगा? हे सगळ्याच्या आवडीचे विषय आहेत की नाही? तो कोबरा म्हणतात, पण आमच्या बद्दल जर विचाराल तर ह्यातलं आम्हाला काहीच आवडत नाही. लोकांना प्राणापेक्षा धन आवडतं म्हणे, आणि आम्हाला वमनाहुनी नीच, आमच्या करता ते आवडत नाही. तुकोबारांची भाषा आहे.
मृत्युलोकी आम्हा आवडते परे मृत्युलोकी आम्हा आवडते परे मृत्युलोकी 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 आवडते परे नाही एका हरी नामे विण नाही एका हरी नामे विण विटले चेत प्रपंचापासून विटले चेत प्रपंचापासून एक हरी नामे विण नाही एक हरी नामे विण विटले चित्त प्रपंचापासून विटले चित्त मृत्युलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नामे वीण. हरिनामाशिवाय दुसरं आवडत नाही. प्रपंच आवडतच नाही म्हणतात. काय आवडतं म्हणतात? हरिनाम आवडतं. ऐका, एक काय सांगितलं? हरिनाम आवडतं. त्या नामातही अजून काय आवडतं? आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेडे नव्हे गुंपा. तो मंत्र कोणता? राम कृष्ण हरी. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, आणि तो मंत्र किंवा ते देवाचं नाम आम्हाला आवडतं. तुकोबाराय म्हणतात माझ्या आवडीचा विषय तो एक आहे. बरं, एवढाच एक विषय आहे का आवडीचा? तुकोबारायांची आवड एका ठिकाणी आहे का अनेक ठिकाणी पसरलेली आहे? आपली आवड अनेक ठिकाणी पसरलेली आहे. जुन्या काळामध्ये रेडिओवर दुपारी 12:30 वाजता एक कार्यक्रम लागायचा गाण्याचा. त्याचं नाव काय होतं? आपली आवड. लागत होता की नाही? आकाशवाणीवर लागायचा. ती आपली आवड सांगत नाहीये मी. आपली आवड काय बघा. आपल्या आवडीचे विषय कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन हे सांगतात तुकोबाराय. पण तुकोबारायांच्या आवडीचा विषय विचारला तर महाराजांनी सांगितलं आमच्या आवडीचा विषय बाबा फक्त एक हरिनामे विण. आम्हाला दुसरं काही आवडत नाही. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. आम्हाला प्रपंच हा उलटी सारखा झालाय. आम्हाला तो आवडत नाही. मग आम्हाला काय आवडतं? हरीचं नाम आवडतं. रामकृष्ण हरी मंत्र आवडतो. अजून काय आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक चंद्रभागा लिंग पुंडलिक आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडरीक. बर, त्या आवडीला काही उपमा? लोभ्या सर्व भावे आवडे हे धन आम्हा नारायण. लोभी माणसाला जसं धन आवडतं ही उपमा दिली. त्या प्रकाराने आम्हाला नारायण सर्व परीने आवडतो. बर, हे आवडीचं वर्णन झालं. अनावडीचं वर्णन तेही आहे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. खूप प्रमाण आहेत आणि त्याची खूप संगती आहे. हा अभंग काही असा एका कीर्तनात संपायसारखा अभंग नाही. मी वरवरचं सांगतोय, ऐका.
सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, म्हणून त्या आवडीला किंमत आहे. आवड हे रूप गोजिरे सगुण तुकोबाराय बोलले, त्यांच्या बोलण्याला किंमत का आहे? सर्व संगी वीट आला आणि तू एकला आवडसी, एकला परमात्मा आवडतो म्हणून त्या आवडीला किंमत आहे. नाहीतर आपल्याला देवही आवडतो आणि प्रपंचही आवडतो, बायकोही आवडते, पोरही आवडतात आणि देवही आवडतो. समजावं ह्याची आवड खरी नाही. आवडीचे दोन प्रकार आहेत, एक खरी आवड आणि दुसरी खोटी आवड. अस्सल आवड एक असते, ती कधीच बदलत नाही. आणि खोटी आवड आहे ती आवड काय आहे? दंभ. म्हणजे मनातून एक आवडतं आणि वरून दुसरंच दाखवायचं. देव आवडतो असं दाखवणारे पुष्कळ आहेत, पण खरं त्यांना देव आवडतो काय? खरा देव आवडत नाही, वरून वरून दाखवतात. मूळ काय आवडतं? विषयच आवडतात. त्याचं कारण आहे, मी आपल्याला थोडं बोलतो, ऐका. सिद्धांत सांगतो. जीवाला विषय आवडतात, हे प्रत्यक्ष आहे का नाही? हे प्रत्यक्ष आहे ना. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे हा, की जीवाला काय आवडतं? विषय आवडतात. पण विषय का आवडतात हे प्रत्यक्ष आहे का? जीवाला विषय आवडतात हे प्रत्यक्ष आहे, पण त्याला विषय का आवडतात हे प्रत्यक्ष नाही. मग ते अनुमानाने जाणावं लागतं. विषय का आवडतात आणि देव का आवडत नाही, आणि विषय का आवडू नये आणि देव का आवडावा? माझे 4 प्रश्न आहेत. विषय का आवडतो, देव का आवडत नाही, विषय का आवडू नये आणि देव का आवडावा? आवडे हे रूप गोजिरे सगुण तुकोबाराय देव मला आवडतो म्हणतात. बर, नामाविषयी तर गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मना येत असे लाज. तुकोबाराय नाम आवडतं म्हणतात, रूप आवडतं म्हणतात, अजून एक आवडतं म्हणतात. हे बघा, देवाचं नाम आवडतं, देवाचं रूप आवडतं, देवाचं धाम आवडतं. आवडे पंढरी हे धाम आहे, धाम आवडतं. बर, देवाचे भक्तही आवडतात, संतही आवडतात. आवडतात का नाही संत? आवडावेत का नाही? ज्ञानोबा भाषा बघा. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. हे आवडणच आहे. हरिभक्त देवाचे भक्त संत तुकोबारायांना आवडतात, भक्त आवडतात, देव आवडतो, देवाचं नाम आवडतं, देवाचं धाम आवडतं, देवाचे भक्त आवडतात. म्हणजे हे सगळ्या रूपाने देवच आवडतो किंवा देवाच्या संबंधाने हे सगळं आवडतं. कारण भक्तिशास्त्रामध्ये देवाचं नाम, देवाचं रूप, देवाची लीला, देवाचं गुण म्हणजे चरित्र, देवाचे भक्त आणि देवाचं धाम हे सगळं एकरूप मांडलेलं आहे. हे देवाचंच रूप मांडलेलं आहे. ते तुकोबारायांना आवडतं, आपल्याला आवडत नाही. विषय आवडतात असं का? उत्तर फार सोपं आहे. जाऊ द्या, तुम्हाला एक गंमत सांगतो आधी, मग भजन घेतो मधलं आणि मग 5 मिनिटात विषय पुढचा सांगतो. एक गोष्ट सांगतो, ऐका. एक ऋषी होते. ते ऋषी अर्घ्यदान करत होते, संध्यावंदन करत होते. संध्या करता करता अर्घ्य, सूर्यनारायणाला अर्घ्य देत होते. ते अर्घ्य द्यायला अशी अंजुली त्यांनी ओंजळ अशी केली पाण्याची, आणि अचानक आकाशातनं जाणारी एक घार, त्या घारीच्या तोंडामध्ये एक उंदराचं बिटुकलं होतं. घारीनं ती उंदीर पकडून चालली होती. उंदरीण होती, उंदरीण. आणि घारीच्या तोंडातनं निसटली. तिचं दैव बलवत्तर, आयुष्य होतं अजून, आणि ती त्या ऋषीच्या पटकन ओंजळीत पडली. वरून मोकळ्या पटांगणात नदी काठावर संध्या करत होती, पडली हातामध्ये ती उंदरीण. त्याने बघितलं एक छोटी उंदरीण आहे. त्यांना दया आली. त्यानं म्हटलं, देवानंच हिला आपल्या हातात टाकलंय, तेव्हा हिचा सांभाळ करावा. म्हणून त्या ऋषींनी त्या उंदरीचा सांभाळ केला. नंतर त्यांना असं वाटलं की हिला आपण माणूस बनवावं. मंत्र सामर्थ्य होतं, तपश्चर्या होती. त्या तपश्चर्याच्या जोरावर त्या उंदरिणीचं कोण केलं? त्यांनी एक मुलगी तयार केली. मनुष्याकृती झाली, मुलगी झाली. मग आता ती बोबडं बोबडं बोलायला लागली, रांगायला लागली. पुढे थोडी मोठी झाली, बाबा बाबा करायला लागली त्या ऋषींना बरं वाटायचं. मग ती वयात आली, उपवर झाली. मग ऋषी म्हणाले, बाळे
आता तुझं लग्न करायचं? ती म्हणाली हो बाबा, आता तुमची इच्छा असली तर करा. ते म्हणाले तुला नवरा कसा पाहिजे? ती म्हणाली माळकरी सोडून पाहिजे. असं नाही म्हणाली, हा मी विनोद केला. आजकालच्या पोरी असं म्हणतात. तर ती मुलगी काय म्हणाली, बाबा मला खूप तेजस्वी नवरा हवा आहे. ऋषींनी विचार केला, जगामध्ये सगळ्यात तेजस्वी कोण आहे? कोण आहे? भगवान सूर्यनारायण, भुवन भास्कर सगळ्यात तेजस्वी सूर्यनारायण आहे. मग ऋषींनी मंत्र जपले सूर्यनारायणांचे. मंत्राधीनंतु दैवतम, देवता मंत्राधीन असतात बरं का. मंत्रशास्त्र एक स्वतंत्र विद्या आहे. ऐका, जसं वेदांत शास्त्रामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असे जीवाचे 3 शरीर सांगितले, तसे देवाचे देखील 3 शरीर असतात. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. म्हणजेच देवतांचं स्थूल शरीर म्हणजे देवतांची मूर्ती, देवतांचं सूक्ष्म शरीर म्हणजे त्या देवतेचे मंत्र, आणि देवतेचं कारण शरीर म्हणजे त्या देवतेचं यंत्र, देवतेचं सूक्ष्म शरीर म्हणजे देवतेचं यंत्र, आणि देवतेचं कारण शरीर म्हणजे देवतेचा मंत्र. प्रत्येक देवाचं एक मूर्ती असते, एक यंत्र असतं आणि एक मंत्र असतो. बीज मंत्र वगैरे असतात ना, तर ते मंत्र म्हणजे कारण शरीर आहे. यंत्र असतात, ते वेगळे वेगळे यंत्र काढलेले असतात देवतांचे, ते सूक्ष्म शरीर असतं. आणि स्थूल शरीर म्हणजे आपण पाहतो ती मूर्ती असते. अधिकारानुरूप व्यवस्था आहे. सगळ्यांकरता यंत्राच्या पूजेचा अधिकार नाही, सगळ्यांकरता मंत्र नाही, मूर्ती सगळ्यांकरता होते, ते स्थूल आहे. तर ते मंत्र देवताचंच रूप असतात. त्यामुळे मंत्र ज्याने अधीन करून घेतला त्याला ती देवता वश होत असते. तर त्या ऋषींनी काय केलं, ते मंत्र जप केला आणि सूर्यनारायण उपस्थित झाले. त्यांना पाहिलं, ते मुलीला दाखवलं, हा बघ, हा भगवान सूर्यनारायण बघ किती तेजस्वी आहे, करायचं याच्याबरोबर तुझं लग्न? ती मुलगी म्हणाली, बाबा हा इतका प्रखर आहे की याच्याबरोबर मी संसार कसा करू शकेन? इतका तेजस्वी आहे, तर इतका प्रखर एवढा कडक नवरा मला नको. मग ती म्हणाली, याच्या तेजालाही काही आच्छादन करू शकेल असा कुणी आहे का? मग नवरा म्हणून मी त्याचा विचार करेन. ऋषीने सूर्यनारायणालाच विचारलं, का रे बाबा सूर्यनारायणा, तुझ्या तेजाला आच्छादित करू शकेल असा कोणी आहे? तर सूर्यनारायण सांगितलं, आहे ना, मेघ, ढग. ढग आले की सूर्य काय होतो, ढगाळ लपतो, आच्छादित होतो. माझ्या तेजाला झाकळू शकेल असा ढग आहे म्हणे. मग ऋषीने सूर्यनारायणाला जा म्हणून सांगितलं, ढगाचं, मेघाचं आवाहन केलं. एक मेघ समोर उपस्थित झाला, पुरुष रूपाने आला, काळा कुट्ट होता, अंगाला असं पाणी आर्द्र होता. त्याच्या रूपाकडे बघितलं, मुलीला सांगितलं, हे बघ हा मेघराज, सूर्यनारायणाला आच्छादित करणारा, करायचा तुला याच्याबरोबर लग्न? आवडला तुला? ती म्हणाली, बाबा नाही आवडला, काय याचं ओलसर ओलसर बुळबुळीत अंग आहे आणि कसला काळा कुट्ट आहे, मला काय असला नवरा नको. मग याला, ह्याच्यापेक्षा ताकदवान कोणी असेल तर त्याच्या बरोबर लग्न करायला मला आवडेल. मग ऋषींनी त्या मेघालाच विचारलं, काय रे मेघराजा, तुझ्यापेक्षा ताकदवान कोण? तो म्हणाला, ऋषीवर्या वायुदेव. कारण ढगाला पुढे ढकलणारा कोण आहे? वायू, वारा. वारा आला की ढग पुढे जातात, वायुदेव. मग लगेच ऋषींनी वायुदेवाचं आवाहन केलं. वायुदेव आले. पोरीला सांगितलं, बाळे हे बघ, हे वायुदेव, करायचं यांच्यावर लग्न, तुला आवडले? तिनं पाहिलं आणि ती म्हणाली, बाबा इतकं सूक्ष्म शरीर आहे यांचं की दिसतच नाहीत, मी कसा काय प्रपंच करणार यांच्याबरोबर? इतका सूक्ष्म नवरा मला नको, मला नाही आवडला. मग काही नाही म्हणे, बघा आता याच्यापेक्षा. मग त्यांनी वायुदेवाला विचारलं, का रे बाबा तुझ्यापेक्षा बलवान कोण आहे जगामध्ये? तर म्हणाला, पर्वत. कारण पर्वताला वायू उडवू शकत नाही. संस्कृत मध्ये पर्वताला अचल म्हणतात. अचल म्हणजे ज्याला कितीही वारा आला तरी चलित करता येत नाही. वाऱ्यानं पर्वत कधी उडत नाही. पत्रे उडून जातील, झाडं उडून जातील, मोडतील, पण पर्वत उडत नसतो. पण ठीक आहे, ऋषींनी पर्वताचं ध्यान केलं. पर्वत उपस्थित झाला. मुलीला विचारलं, बाळे आवडला तुला? ते म्हणाली, बाबा कसला ओबड धोबड आणि ढबरा आणि जाड आणि कसलाच हा नवरा आहे, असला कुठं असतो? काय लांबून बरा वाटत होता येताना, दूरून डोंगर साजरा, येताना बरा वाटत होता, पण आता नाही, मला नाही आवडला. मग
विचारा म्हणे आता याला अजून ह्याच्यापेक्षा बलवान. ऋषींनी विचारलं, बा तुझ्यापेक्षा बलवान कुणी आहे का? तो म्हणाला उंदीर आहे, कारण तो मला पोखरून काढतो, आतून पोखरतो. उंदीर माझ्यापेक्षा बलवान. मग ऋषींनी उंदराचं हे केलं, उंदराला बोलवलं. मग त्या पोरीला विचारलं, काय ग बाळे, हा आवडला? ती म्हणाली, हाच आवडलाय, याच्यावर लग्न करते. सूर्यनारायण आवडला नाही, वायुदेव आवडला नाही, आणि आवडलं कोण? उंदीर. ऋषींच्या लक्षात आलं, ही मूळची कोण आहे? उंदरी. आपण बदलून मुलगी केली तरी आवड तिची कुठं गेली? मूळ उंदरीन होती म्हणून आवड उंदराचीच आहे. विषय जीवाला आवडत राहतात, देव आवडत नाही. देव आवडायला फार पुण्य लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. विठ्ठलाची आवड निर्माण का होत नाही? याला कारण दोन आहेत. ऐका, देव आवडत नाही याला दोन कारण. एक कारण, देव आवडत नाही त्याचं कारण काय आहे की त्याच्या अदृष्टात पुण्य नसतं. देव आवडायला प्रारब्ध चांगलं लागतं, पहिला मुद्दा. आणि देव हे झालं अदृष्ट कारण. आणि दृष्ट कारण विचारवान असावं लागतं. विवेकी, विचारवान, ज्ञानवान असेल तर देव आवडतो. ज्याला विचाराचं, विवेकाचं अधिष्ठान नाही त्याला देव आवडत नाही, त्याला विषय आवडतात. ज्ञानोबरायाने काय सांगितलं? ज्ञानोबराय म्हणाले, जिही आपण पे नाही देखिले, जिही आपण पे नाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडती. विषय कोणाला आवडतात? ज्यानं स्वस्वरूपाचं अज्ञान ज्याला आहे त्याला विषय आवडतात. ज्याला ज्ञान झालंय त्याला विषय आवडत नाहीत. थोडक्यात, ज्ञान विवेकाचं अधिष्ठान नसेल तर विषय आवडतात, आणि ज्याला ज्ञान विवेकाचं, विचाराचं अधिष्ठान आहे त्याला देव आवडतो, विषय आवडत नाही. देव आवडतो का याचं प्रत्यक्ष कारण किंवा दृष्ट कारण आहे, विचारी मनुष्याला देव आवडतो, आणि अविचारी असेल तर देव आवडत नाही. आणि दुसरं, विषय विषाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडून, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि दुसरं अदृष्ट कारण आहे, प्रारब्ध चांगलं लागतं. मन एव मनुष्यस्य पूर्वरूपेण शंसती. श्रीमद भागवतात म्हटलंय, पूर्वजन्मातलं मन हे याही जन्मात कायम असतं. म्हणून गेल्या जन्मात काय आहे, आपल्या मनात काय आवडतं आपल्याला, आवडीते वृत्ती किरीटी आधी मनवनीच उठी, ज्ञानोबराय म्हणतात. ते मनातूनच वृत्ती येते. आणि त्यामुळे ज्यांच्या मनातनं देव आवडतो, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे वेगळेच असतात, त्यांना देव आवडतो. आणि आपल्याला प्रपंचच आवडतो, त्यांना प्रपंच आवडत नाही. नावडे जनधन माता पिता, आणि आपली गाडी त्याच्या पुढे सरकत नाही. त्या महात्म्याला मात्र देवच आवडतो. ज्यांचा आवडता देव या कोटीत तुकोबाराय असल्यामुळे तुकोबारायांना देवच आवडत होता. आणि म्हणून तुकोबाराय देवाची प्रार्थना करतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. विठोबा सगुण पाहता लोचन सुखावले. तुकोबाराय सांगतात, देवा तुमचं रूप कसं आहे? सगुण आहे, गुणासह आहे. आणि तुमचे काय आहेत? गोजिर म्हणजे सुंदर आहे. आणि म्हणून मला ते आवडतं आहे. मला अत्यंत तुमचं रूप आवडतं.
याचा अर्थ तुम्ही आवडता. रूप आणि रूपी व्यवहारात वेगळे वेगळे असतात, पण देवाच्या बाबतीत त्याचं रूप आणि तो वेगळा नाही. रूप म्हणजे स्वरूप. तेव्हा तुमचं स्वरूप मला आवडतं, ते अत्यंत निरपेक्ष आवडतं, निर्निमित्त आवडतं. असं आहे, इच्छा ही सनिमित्त असते आणि आवड निर्निमित्त असते. काही निमित्त नाही, निर्निमित्त तुमचं मला तुम्ही आवडता. दरिद्री माणसाला धन आवडतं, धनाची इच्छा असते. भुकेलेल्याला अन्नाची इच्छा असते, तहानलेल्याला पाण्याची इच्छा असते. पण तुकोबा आहे देवाची इच्छा आहे असं म्हणत नाही, देवाची आवड म्हणतात. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून या, ज्ञानोबा म्हणतात. जीवापासून त्यांना देव आवडतो, मनापासून आवडतो, जीवापासून आवडतो, म्हणजे प्राणापेक्षा जास्त आवडतो. आपल्याला प्राणापेक्षा जास्त प्रपंच आवडतो. किती आवडतो, किती आवडतो, प्रपंचाची आसक्ती आहे. तुकोबा सांगतात असं व्हायला कारण काय, विवेकाचं अधिष्ठान नाही. तेव्हा देव आवडावा आणि तो निर्निमित्त आवडावा. निर्निमित्त देव आवडणारे महात्मे असतात, त्याला नैसर्गिक देव आवडणं म्हणतात. स्वाभाविकपणाने त्या आवडीचं काही विश्लेषण आहे, काही प्रकार आहे. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये 4थ्या अध्यायात एक श्लोक आला, मला वाटतं 36वा श्लोक आहे. देवर्षी नारदजींनी युधिष्ठिरांच्या जवळ भक्तराज प्रल्हादांचं वर्णन केलं. प्रल्हादाचं वर्णन करताना नारदजी म्हणाले, गुण हे त्या प्रल्हादाचे गुण असंख्येय हे महात्म्यंतस्य सूच्यते वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रती. प्रल्हादाजवळ असंख्य गुण होते. तो ब्राह्मण भक्त होता, सत्यसंध होता, काय शीलवान होता, असा होता, तसा होता, हे नम्र होता, हे सगळं होतं. पण त्याच्याजवळचा सगळ्यात मोठा गुण काय होता, वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रती. भगवान शुकाचार्यांचे नारदांचे शब्द बघा, भगवती वासुदेवे यस्य नैसर्गिकी रती. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रल्हादाला नैसर्गिकी रती, रती शब्दाचा मराठीत अर्थ होतो आवड. नैसर्गिक आवड होती प्रल्हादाला. कुणी शिकवावी लागली का? आईच्या पोटातूनच देवाची आवड घेऊन जन्माला आलेले होते प्रल्हाद. तसं तुकोबारायांसारख्या, ज्ञानोबारायांसारख्या महात्म्याला देव जन्मतः स्वाभाविक आवडतो आणि आपल्यासारख्याला आवडलाच तरी कारणानं आवडतो. आपल्या आवडण्यात आणि त्यांच्या आवडण्यात खूप फरक आहे. त्यांचं आवड हे रूपगोजरी सगुण हे कुठल्या पातळीवरून आहे त्याचा विचार करा. त्यांना कसलंही कारण लागत नाही आवडायला, स्वाभाविकच त्यांना ते आवडतं. त्याला फार पुण्य लागतं. आपल्या बाबतीत कारणानं आवडू शकतो, त्या कारणात विधीनं काहींना देव आवडतो. विधीनं का होत नाही, पण देव आवडावा. प्रपंच कितीही चांगला असला तरी आवडू नये आणि परमार्थात किती जरी कष्ट होत असले तरी आवडावा. आपलं उलट आहे, प्रपंचात किती कष्ट झाले तरी आवड तिथंच आहे. परमार्थ किती सोपा करून दिला तरी आम्हाला आवडतच नाही. आता याला काय करावं, आवडतच नाही. खरं म्हणजे आवड आपली इकडे यायला पाहिजे. विधीने का होत नाही, देव आवडावा. कारण परमार्थ केल्याशिवाय उद्धारच नाही. ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, नुद्धरी जे गोपाले विण नुद्धरी जे. देवाशिवाय उद्धार होणारच नाही, देव आवडल्याशिवाय उद्धार होणारच नाही. मग जर असं असेल 184 न चुके फेरा असं असेल तर पुढे यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे आहे अवघड यमदंड. फार अवघड आहे तुकोबाराय म्हणतात. मग त्या भीतीनं का होत नाही, पण देव आवडावा. असं भीतीनं देव आवडणारा काही वर्ग आहे आणि जात्यात स्वभावतः देव आवडणारा काही वर्ग आहे आणि काही केलं तरी देव आवडतच नाही असाही वर्ग आहे. तुकोबाराय सांगतात आम्हाला जो देव आवडतो तो नैसर्गिकच आवडतो, त्याच्यावर आमचं प्रेम जात्या स्वभावताच आहे. आणि असं ते देवावरचं प्रेम तुकोबाराय वाणीने व्यक्त करून सांगतात की देवा तुमच्या सगुण रूपाची मला खूप आवड आहे, कारण ते रूप इतकं गुणवान आहे, तुम्ही इतके गुणवान आहात की ते पाहिल्याबरोबर पाहता लोचन सुखावरे, डोळ्याला माझ्या सुख झालं. खरं म्हणजे देवाचं रूप बघितल्यानंतर डोळ्याला सुख होतं काय? सुख कोणाला होतं सांगा बरं? हा,
अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय. अरे सुख दुःखादी मनाला होतात. पण तुकोबाराय पाहता लोचन सुखावले म्हणतात. ज्ञानोबरांची भाषा अशीच आहे बघा. कैसे चहुभुजाचे सावळे पाहता ओलावती मन डोळे. ज्ञानोबराय म्हणतात चहुभुजाचं सावळं कसं आहे, पाहता ओलावती मन डोळे. मनाला आणि डोळ्याला दोन्हीला आनंद होतो. श्रीमद भागवतात भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना मनोनयन वर्धनम, मनाचा आणि डोळ्याचा आनंद वाढवणारा भगवान आहे, असा तो भगवान आवडतो असं म्हटले. किती आवडतो? ज्ञानोबरांचं चिंतन आहे 12व्या अध्यायात केलेलं. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांच्या आवडीनं माझ्याबरोबर कुळवाडी केली. कुळवाडी केली म्हणजे व्यवहार केला. त्यांची आवड मला सोडून दुसरीकडे कुठं जात नाही. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी. 8व्या अध्यायातलं चिंतन आहे. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यंचरंती या श्लोकावर ज्ञानोबा लिहितात. जयाची आवडी, तर ज्याच्या आवडी पोटी ब्रह्मचर्य पालन करतात. आता ब्रह्मचर्य पालन करणं कष्टाचं आहे की नाही, सोपं आहे का? तर देव आवडाय करता फार कष्ट करावे लागतात साधनेचे, मग देव आवडतो. विषय आवडाय करता काही करावं लागत नाही. अविवेकी माणसाला विषय आवडतो. परिमळाचे धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. तर तुकोबाराय म्हणतात असा तू आम्हाला आवडतोस. तुझं रूप कसं आहे? श्रीमद भागवतात 11व्या स्कंधात पहिल्याच अध्यायात आलं. स्वमूर्त्या लोकलावण्यम निर्मुक्त्या लोचनं नृणाम. भगवंताने आपल्या सौंदर्याने जगातल्या सगळ्या वस्तूंना सौंदर्य देऊन टाकलं आणि सगळ्याच्या नजरेचं पारणच फेडलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाचे भूक नवजे माझ्या, असं भगवंताचं लावण्य. ते लावण्य बिभ्रद वपु सकल सुंदर सन्निवेशम. श्रीमद भागवतात म्हटलंय जगातलं सगळं सौंदर्य एकत्रित करावं तेव्हा भगवान असं अतुल्य सुंदर. अरे जगातलं सगळं सौंदर्य त्याच्याच अंशाने आहे आणि त्यामुळे असा परम सुंदर असलेला भगवान तो मला आवडतो. त्याला पाहिल्यामुळे लोचन सुखावलेचा अर्थ अजहल लक्षणा करून मनाला सुख झालं असा करायचा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. ते मनाला सुख झालं आणि आता त्या मनाला तुमचं रूप इतकं आवडलं आहे की लाचावले मन लागली से गोडी आणि ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता माझं मन जिवंत असेपर्यंत म्हणजे देह असेपर्यंत तुमच्या या रूपाला सोडूच इच्छित नाही. याला म्हणतात रूपासक्ती. मी जे म्हणाले रूपाची आसक्ती, कारण देवाचं रूपच असं आहे. श्रीमद भागवतात रुक्मिणी मातेने म्हटलंय की रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम. भगवंताचं रूप पाहणाऱ्याला सगळे पुरुषार्थ देणार आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष हे भगवंताच्या रूप दर्शनाचं फल आहे. म्हणून देवाचं रूप पाहताना माझी दृष्टी का ज्या ज्ञानोबांनी म्हटलं की नाही, काजे या मनाचे एक निके जे देखिले या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतुके दावीत जाईजे किंवा दाखवीत जाईजे. 6व्या अध्यायातलं चिंतन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं मनाची एक गोष्ट चांगली, त्याला एकदा एक गोडी लागली की पुन्हा माघारी येत नाही. तेव्हा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. तेव्हा माझ्या मनाला लाचावले मन, ते लालचावलेलं आहे म्हणजे काय, ते इतकं सोकलेलं आहे त्याला की आता त्याला ते सोडावंच वाटत नाही. लाचावले मन लागली से गोडी आणि ते जीवे न सोडी ऐसे झाले. म्हणून देवा प्रार्थना आहे की तुम्ही काय करा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुर आहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकोबारायला देव म्हणाला पण तुम्ही एवढा हट्ट माझ्याजवळ का करता? महाराज म्हणाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आळी माय बापे. तुकाराम 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 रूपासक्ती किती आहे ते प्रगट केलं. ती माझी रूपासक्ती तुम्ही
पूर्ण करावी याकरता आळी घेऊन छंद घेऊन मायबापाचं आणि बालकाचं नातं स्वीकारून तुकोबाराने ते सांगून देवाजवळ आपला हट्ट प्रगट केला. असा या अभंगाचा थोडक्यामध्ये रूप आहे. अभंगाचा यथामती विचार मी माझ्या नियोजित वेळेमध्ये थोडा पुढे गेला होता वेळ, तर त्यातल्या त्यात वेळेत बसवायचा प्रयत्न केला. बाकी करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. मी आधीच बोललो की अभंगाचा विस्तार खूप असतो आणि त्यामुळे सगळंच एका कीर्तनात सांगावं असंही काही ठरलेलं नाही आणि रोज वेगळ्या अभंगावर कीर्तन करावं असंही काही ठरलं नाही. त्याच्यामुळे एकाच अभंगावरही कीर्तन करता येतं, नवे तसंच करावं लागत असतं. सारोळ्याची माणसं काही दुसरी चिखलीत येतात का? आणि चिखलीतली काय